healthy, be wealthy, and attain everything that you wish. Sadhu, sadhu. आपकी सब अच्छाई पूर्ण हो और सुखी हो। साधु साधु साधु। साधु साधु साधु। Thank you very much, Thao. आपण आता मुख्य जे बॅनरवर लिहिलेलं आहे त्या कार्यक्रमाकडे वळत आहोत। विपස්සना ध्यान याबद्दल आपल्याला माहिती असेल किंवा आपल्या कानावरती हा शब्द गेला असेल। आम्ही आता थोड्या वेळापूर्वी परभणी शहराचं 6 किलोमीटर अंतरावर जे शाळेकरांनी किंवा अजून जे डॉक्टर लोकांनी उपासक उपासिकांनी जे काही उपासना केंद्र परभणी शहराचं पहिलं उपासना केंद्र सुरू होणार आहे त्या जागी भेट देऊन आलो। तिथे हुरडा सुद्धा खाल्ला, त्याच्यानंतर काही आमच्या सह्याद्री भिक्षुणी त्यांनी जांभूळ सुद्धा खाल्ले, काही संत्र सुद्धा खाल्ले आणि माझी अशी कल्पना होती की कदाचित तिथे सेंटर बनलेलं असेल किंवा बांधलेलं असेल, परंतु बांधकाम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही असं दिसलं। परंतु सर्वांना जागा पाहून झाडं पाहून अतिशय आनंद झाला। सगळ्यांचा शीग आणि थकवा जो होता तो निघून गेला। सकाळी आम्हाला लवकर चालिका सुरू करायची होती। 8 वाजता आम्ही सुजाता कॉलनीमध्ये जाणं अपेक्षित होतं, परंतु गाड्या उशिरा आल्या, ड्रायव्हर उशिरा आला आणि त्यामुळे आम्ही उशिरा पोहोचलो आणि त्यामुळे कार्यक्रमाला उशीर झाला आणि त्यामुळे कार्यक्रम उशिरा संपला आणि त्यामुळे भंतीजींचं भोजन उशिरा झालं। परभणी शहरातील लोकांनी जे लक्षात ठेवलं पाहिजे, जेव्हा विदेशातले भिक्खू येतात तेव्हा आपण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे। सकाळी 6:30 वाजता नाश्ता करतात। किती वाजता? सकाळी 6:30 वाजता तुमचं कोणतं काम होतं? झोपच होत नाही। सकाळी 6:30 वाजता सगळे लोक नाश्ता करतात। 10:30 पावणे 11 वाजता भोजनाला सुरुवात होते। 11:30 वाजता भोजन संपतं। भक्तजी रोज आणि संध्याकाळी भोजन करत नाही, त्यामुळे सकाळी लवकर भोजन करावं। 16 तास 18 तास उपाशी राहणं हे योग्य नाही। त्यामुळे बौद्ध परंपरा शिकण्यासाठीच मी सह्याद्रीला या ठिकाणी आणलेलं आहे, शिकवण्यासाठी। विदेशातील भिक्खू संघ आणण्याचं कारणच हे परभणी शहरातील लोकांना धम्मप्रसादा खूप होतात। मोठमोठे मेळावे, मोठमोठे कार्यक्रम, मोठमोठे भाषण खूप होतात, परंतु बौद्ध संस्कृती रुजण्यासाठी बुद्ध धर्माचे ज्ञाते असावे लागतात। त्यामुळे बौद्ध संस्कृती ही उपासक उपासिका, भिक्षू भिक्षुणी, श्रामणेर श्रामणेरी, अनागारिक अनागारिका या 8 लोकांनी परिपूर्ण होते। आमच्याकडे भिक्खू असतात, भिक्खुणी नसतात, भिक्खुणी असतात, उपासक नसतात, उपासक असतात, श्रामणेर नसतात, श्रामणेर असतात, श्रामणेरी नसतात, श्रामणेरी नसतात, अनागारिका नसतात, अनागारिका असतात, अनागारिक नसतात। आम्हाला माहितच नाही। आम्ही बौद्ध संस्कृतीला उभा करण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरत चाललेलो आहोत। त्यामुळे बौद्ध संस्कृती रुजवायची असेल तर भिक्खू आणि उपासक या दोघांचाही मैत्री संवाद स्थापित होऊन बौद्ध संस्कृती निर्माण होणं गरजेचं आहे। भिक्खूंची चालिका होणे, भिक्खूंनी तुम्हाला ध्यान शिकवणे, तुम्ही भिक्खूंना भोजन दान देणे, चिवर दान देणे, औषध दान देणे, ह्या सगळ्या गोष्टी पर्यंती शासन पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहे। पर्यंती, पटिपत्ती, पटिवेदन या 3 गोष्टी जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला निर्वाण प्राप्त होत नाही। त्यामुळे निर्वाण प्राप्त करण्याचे 3 मार्ग आहेत आणि त्यामुळे पूज्य, भदंत, आसीन, उत्तमतारा, सह्याद्री हे आपल्याला पर्यंती, पटिपत्ती, पटिवेदन तीनही कशा प्रकारे जीवनामध्ये आचरण करायच्या हे शिकवणार आहे। I will not take too much time. I like to request dear Shadow to guide us and enlighten us by your teaching. भक्तजी जसं सांगतील तसं आपण या ठिकाणी सूचना ऐकायच्या आहेत। चष्मा काढून ठेवा, ध्यानाला बसायचं आहे, मोकळे मोकळे बसा।